नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळावं, शेतकरी स्वावलंबी बनावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने परसातील कुक्कुटपालनाला चालना मिळावी अशा प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत. मग या योजना कशा प्रकारच्या आहेत, त्या वापरून आपल्याला कशा प्रकारे आपला फायदा करून घेता येईल, ह्याच संबंधितच आजचा आपला विषय आहे परसातील कोंबडी पालन. मग ह्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्र जालना येथे पशुवैद्यकशास्त्र विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर हनुमंत आगे सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया महत्त्वाच्या विषयाला. सर, आपण ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांकडे असं बघतो, काही प्रमाणात काहींच्या घरात कोंबडी पाळल्या जातात, काही 4-5 कोंबड्या असतात. तर ह्या परसातील कोंबडी पालन म्हणजे नक्की काय, त्याच्यात काय फरक आहे आणि ग्रामीण भागात ते कशा प्रकारे करतात? आता परस म्हणजे ही एक जनावर ठेवायची एक जागा आहे. शेतकरी आपले गुरेढोरे ज्या ठिकाणी बांधतात, ठेवतात, गोठा असतो, अशा ठिकाणीच काही कोंबड्या ठेवल्या जातात. त्या दिवसभर मोकळ्या जागेत फिरतात, त्यांच्या अन्नाची गरज भागवतात आणि रात्री निवाऱ्याच्या ठिकाणी त्या बसतात. बरोबर. अशा ठिकाणी जे ग्रामीण भागामध्ये कोंबडी पालन केलं जातं, तर त्या कोंबडी पालनाची जी पद्धत आहे जुने प्राचीन काळापासून, याला आपण परसातील कोंबडी पालन म्हणतो. बरोबर. आणि बोला ना. आणि त्याच्यामध्ये जे फायदे आहेत ते त्यांच्या घरगुती ज्या काही गरजा आहेत, समजा मांस गरज असेल किंवा अंड्याची गरज असेल, ही त्यातून भागवली जाते आणि त्याच्यापासून काही 4 पैसे त्यांना मिळतात किंवा ते आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र देखील आहे. अशा दृष्टीने खेड्यामध्ये किंवा शेतकरी हे कुक्कुटपालन करतात. बरोबर. पण मग परसातील कोंबडी पालन ह्याच्यात असं काय वैशिष्ट्य आहे, त्याचे काय फायदे आहेत की त्याच्याकडे लोकांनी वळावं आणि ते करावं? याच्यामध्ये परसातील कोंबडी जर पाळली आपण, तर आपल्या गोठ्यामध्ये अनेक फायदे होतात. त्याच्यामधलाच एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मोठे जनावरांची जी अस्वच्छता आणि त्यावर वाढणारे जे परोपजीवी कीटक आहेत ते त्याचा नाश करण्यासाठी या कोंबड्या उपयोगी पडतात. म्हणजे जनावरातील गोचीड असतील, काही परोपजीवी मच्छर, लिखा किंवा आळ्या, असं ते संपून त्यांचं अन्न नाही ते संपून टाकतात. म्हणजे परोपजीवींचा प्रश्न सुटून जातो. आणि शेतकऱ्यांना त्या काही खाण्याचा किंवा त्यांचा आहाराचा काही खर्च नसल्यामुळे ते जास्तीत जास्त अंडी देतात किंवा अंडी उत्पादन मिळतं त्यांच्या घरामध्ये. ते अंडी म्हणजे उपलब्ध असल्यामुळे आणि आहार त्यांचा चांगला राहतो किंवा रोगप्रतिकारशक्ती त्या आहारामुळे, अंड्यामुळे वाढते. बिमारीचं प्रमाण घरात येत नाही. आणि मांस देखील त्यांच्या आहारात असल्यामुळे प्रथिनाचा स्तोत्र त्यांचा चांगला राहतो आणि 4 पैसे अंड्याला मागणी पण खूप आहे, त्यातून त्यांना पैसे पण मिळतात. म्हणजे अंड्याची विक्री होते, कोंबड्यांच्या मांसासाठी विक्री होते, त्याच्यातून त्यांच्या घराला हा आर्थिक फायदा होतो. म्हणजेच कुठेतरी आपण उत्पन्न वाढवण्याचं जे म्हणतो ते शेतकऱ्याला तुम्ही जे म्हणला स्वावलंबी करायला पाहिजे, त्या घराला स्वावलंबन येण्याचं तरी हे परसातील कोंबडी पालन एक थोडा भाग उचलतं. पण मग सर, आपण आता बघतो की ग्रामीण भागात तरुण जे आहेत ज्यांना या व्यवसायाकडे वळायचं आहे, तर हा व्यवसाय कसा करावा, सुरुवातीपासून ह्याची व्यवसायाची काळजी कशी घ्यावी, याचं व्यवस्थापन कसं करावं, ते आम्हाला सविस्तररित्या सांगा. जुन्या काळी खूप सोप्या पद्धतीनं हा व्यवसाय अजूनही करतात, शेतकरी करतात. त्याच्यामध्ये 4 आपल्या खेड्यामधल्या किंवा पूर्वीपासून ज्या कोंबड्याच्या जाती आहेत बाजारामध्ये मिळतात त्या ठेवल्या जातात आणि त्या संगोपन करून रिकाम्या जागेमध्ये त्या ठेवून ते खुराडा वगैरे करून त्याच्यामध्ये ते ठेवतात. आणि त्याच्यामधून त्यांना सोप्या पद्धतीने एक 10, 15, 20 अशा संख्येनं, जास्तीत जास्त 50 संख्येनं ते पाळतात. त्याच्यामधून त्यांना चांगल्या प्रकारे अंडी मिळणं, त्याचा चांगल्या प्रकारे त्यांना 10 रुपयाप्रमाणे त्यांची अंडी विक्री होणं, त्याच्यातून पैसा मिळतो. आणि खूप सोप्या पद्धतीने त्यांचं एक छोट्या जागी खुराडा करणे, सोप्या जागी त्यांना मोकळ्या दिवसभर रानामध्ये सोडणे किंवा त्या बागेमध्ये परस बागेत सोडणे, त्या दिवसभर खाऊन तिथे येतात. पण जेव्हा संख्या ही मोठ्या प्रमाणात जाते, म्हणजे आपल्याला हा व्यवसाय सुधारित पद्धतीने जर करायचा असेल आणि मोठ्या संख्येनं करायचा असेल तर यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सामर्थ्य देखील आहे. पण समजा 100 कोंबड्या पाळल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारचं अर्थार्जन मिळतं. सांगायचं म्हणजे तर आपल्याला एक 3 ते 4 हजार रुपये महिना या 100 कोंबड्या आपल्याला परसातील देऊ शकतात. साधं सोपं उदाहरण म्हणलं, 10 कोंबड्या पाळल्या तर आपला महिन्याचा गॅसचा खर्च ह्या 10 कोंबड्या पाळू शकतात. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्यातलं अर्थशास्त्र हे केलं. आणि जर समजा सुधारित पद्धतीमध्ये अर्धबंदिस्तमध्ये गेलो आपण, म्हणजे मर्यादित पद्धतीमध्ये त्यांना जागा ठेवणे आणि 1000 कोंबड्याचं जर संगोपन केलं तर वर्षाचं गणित महिनेकाठी 50,000 रुपये महिन्याचं येऊन जातं. अरे वा. पण मग ह्यामध्ये कुठल्या कोंबड्यांच्या जाती आपण वापरू शकतो, गावरान कोंबडी म्हणा किंवा सुधारित जाती, त्याबद्दल सांगाल? छान विचारलं मॅडम, की आता जुन्या काळी ज्या कोंबड्या आहेत किंवा शेतकऱ्याकडे जुन्या ज्या चांगल्या जातीच्या कोंबड्या देखील भरपूर आहेत.
परंतु हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे की काही कोंबड्या शेतकऱ्याकडे असतात त्या महिन्याकाठी 10-15 अशीच अंडी देतात, परंतु काही चांगल्या कोंबड्या अशा असतात ज्या महिन्याकाठी 22 अंडी देतात. म्हणजे हा 2 कोंबड्याचा फरक आहे. म्हणजे एक जास्त अंडी देणारी कोंबडी ही अंडी उत्पादक आहे आणि कमी अंडी देणारी कोंबडी ही चांगली दायित्व पत्करणारी, एक दायित्व असणारी कोंबडी आहे. तिचा तो देखील गुण आहे. म्हणजे कमी अंडी देणारी जी कोंबडी आहे तिचा पण चांगला गुण एक आहे, ती चांगले पिल्ले तयार करू शकते. म्हणजे ती ब्रूडिंगसाठी आपल्याला मदत करते. तिला वाईट नाही म्हणता येत. तिचा आपण आई म्हणून उपयोग केला पाहिजे. म्हणजे कोंबडी बसवणे, अंड्यातून पिल्ले काढणे, अंडी उबवणे हे त्या गावरान कोंबडीकडून केलं पाहिजे. आणि चांगले अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्याकडून आपण अंडी उत्पादन घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या चांगल्या कोंबड्याकडून मिळतील. परंतु याच्यामध्ये संशोधन होऊन अजून चांगल्या अंडी देणाऱ्या कोंबड्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. सुधारित कोंबड्या आपण म्हणतो. नक्कीच. हा जर व्यवसाय सुरू करायचा असेल कुठल्याही होतकरू तरुणाला किंवा जे हा व्यवसाय करतात त्यांना हा व्यवसाय वाढवायचा असेल तर ह्याला भांडवल उभारणे किंवा आर्थिकदृष्ट्या अर्थशास्त्रीयदृष्ट्या हा कसा फायदेशीर आहे? सगळ्यात परसातील कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे हा एकमेव असा पशुवैद्यकशास्त्रामध्ये किंवा पशुविज्ञानशास्त्रामध्ये सर्वात स्वस्त भांडवलाचा विषय आहे. म्हणजे बाकींच्या व्यवसायामध्ये शेळीपालन, दुग्ध व्यवसाय ह्यांच्यामध्ये खूप भांडवल लागतं. तसा हा परसातील कोंबडी पालन हा खूप कमी भांडवलावर जास्त पैसे देणारा व्यवसाय आहे. म्हणजे आपण शेतकरी समजा जे 25 कोंबड्यांचा जर व्यवसाय करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये एक असं विभाजन केलं पाहिजे की काही कोंबड्या पिल्लं तयार करणाऱ्या, जसं आपण बोललो की गावरान कोंबडी ही चांगलं पिल्लं तयार करू शकते, सुधारित कोंबडी चांगले अंडे देऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण हा कोंबडी पालनचे पिल्ले काढत काढत 100 कोंबड्या, 1000 कोंबड्या अशा पद्धतीनं जर वाढवल्या तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीमध्ये उतरून परसबागेतील हा जो जुना प्रचलित व्यवसाय आहे तो सुधारित पद्धतीमध्ये नेता येईल. आणि 1 एकर क्षेत्रावर हा जर वाढवला आपण तर प्रत्येक कोंबडीला एक 40 स्क्वेअर फूट जागा देऊन त्याच्यामध्ये तिला एखादं झुडूप किंवा एखादं शेळीचं झाड तो असेल तर त्याच्यामध्ये ते संगोपन करून त्यांना त्या एकरी प्रमाणामध्ये 1000 कोंबड्या आपल्याला पाळता येतील. आणि चांगलं अर्थार्जन म्हणजे महिनेकाठी कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये मिळवण्याचं सामर्थ्य 1000 कोंबड्याचं आहे. पण मग त्या गावरान कोंबडी आणि सुधारित जातीच्या ज्या कोंबड्या त्यांच्यामध्ये काय फरक आहे? खूप चांगला म्हणजे फरक आहे की गावरान कोंबडीची जी रोगप्रतिकार शक्ती आहे काही प्रमाणामध्ये जेव्हा वातावरण बदल होतो म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून परत हिवाळा अशा वातावरणाच्या बदलामध्ये जे काही काटकता पाहिजे, रोगप्रतिकार शक्ती पाहिजे, लसीकरणाचा जो भाग आहे तो हा सुधारित कोंबड्यामध्ये पिढ्यानं पिढ्या वाढलेला आहे. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आपण दोघांची तुलना केली तर सुधारित जातीमध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे. पण मग सुधारित जातीच्या जर कोंबड्या मला पाळायच्या असतील, माझा व्यवसाय त्याप्रमाणे मला सुरुवात करायची असेल तर त्यांची काळजी, त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं? सुधारित कोंबड्यामध्ये आपण व्यवस्थापनामध्ये त्यांना पाहिजे तेवढी जागा म्हणजे जनरली आपण शेडमध्ये म्हटलं तर एक साध्या प्रकारच्या शेडमध्ये त्यांना 2 स्क्वेअर फूट 1 स्क्वेअर फूटच्या दरम्यान कोंबड्यांची मोठ्या साईजची जागा दिली पाहिजे. जनरली 1000 कोंबड्यांना आपण एक गुंठा किंवा 1.5 गुंठ्याची शेड केलं आणि त्याच्यामध्ये पुढं आपण 4 गुंठ्याचं जर पटांगण केलं किंवा 1 एकरमध्ये हे नियोजन केलं की 1 एकरमध्ये 1000 कोंबड्याचा शेड आणि त्याच्या पुढं जे पटांगण आहे त्याची फेन्सिंग, त्या फेन्सिंगमध्ये छोटे छोटे झुडपं, जे झुडपं शेळी पालनासाठी खाद्य म्हणून वापरता येतील आणि त्याच्यावर आपण त्या एकरवर शेळी पालन आणि 1000 कोंबड्याचं कुक्कुटपालन असं जर गणित बसवलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे कोंबड्या मोकळ्या जागेमध्ये त्या शेडमधून दिवसा फिरतील, जसं परसबागेमध्ये आपण त्या ओपन ठेवतो, दिवसा त्या फिरतात, अन्नधान्य सापडतात आणि खातात. परंतु आपल्याला या 1000 कोंबड्या जेव्हा संख्या वाढते, कमी संख्या असेल तर त्यांना अन्नाचं अडचण येणार नाही. परंतु 1000 संख्या जेव्हा ठेवतो आपण तेव्हा त्यांना अन्नामध्ये स्पर्धा लागेल, तर आपल्याला त्याचं थोडं नियोजन करावं लागेल. म्हणजे एक आहार द्यावा लागेल, त्यांना संतुलित आहाराची सोय करावी लागेल आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांना मोकळं फिरू द्यावं लागेल. तर ह्या मोकळ्या फिरण्यामध्ये त्यांचं काटकता, त्यांची रोगप्रतिकार शक्ती, व्यायाम, आहार हे चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्यामुळं 1000 कोंबड्याचं गणित हे 1 एकर जागेवर लागेल आणि 1 एकर जी जागा आहे त्याच्यामध्ये जी जागा 5x5 म्हणा, 5x2.5 म्हणा, आपण शेळ्याचा झाडपाला लावला तर त्याच्यावर एक आपल्याला 25 शेळ्याचं गणित देखील बसवता येईल. अरे वा. म्हणजेच आपल्याला शेतकऱ्याला स्वावलंबी जर करायचं असेल 1 एकरचं गणित त्याला द्यावं लागेल. त्या 1 एकरच्या गणितामध्ये 25 शेळ्या ज्याचा झाडपाला तिथं असेल आणि ह्या 1000 कोंबड्या ज्या त्या मुक्त त्याच्यामध्ये फिरतील, अशा प्रकारचं जर गणित लावलं तर आपल्याला 1 एकरवर त्याचं जे आर्थिक उत्पन्न आहे हे वार्षिक 15 लाखाकडे आहे.
जसं तुम्ही आता उल्लेख केलात की अंडी देणाऱ्या कोंबड्या किंवा मांस जास्तीत जास्त देणाऱ्या अशा कोंबड्या, तर ह्यांच्या दोघांच्याही आहारामध्ये काय फरक आहे किंवा यांना आहार कसा द्यावा जेणेकरून आपल्याला मागणी वाढेल बाजारपेठेत आणि जास्तीत जास्त कोंबड्यांचं उत्पादन करून आपल्याला फायदा होऊ शकेल? आहारामध्ये चांगल्या प्रकारे उतरलं पाहिजे की जसं आपण अंडी उत्पादनासाठी त्यांची गरज काय आहे. बरोबर. जसं की अंडी देणं म्हणजे अंडी तयार करण्यासाठी जे शरीरात एक्स्ट्रा एनर्जी लागते, ऊर्जा लागते, त्याच्यामध्ये कॅल्शियमची गरज ही जास्त असते, प्रथिनांची गरज ही कमी असते तुलनात्मक मांस कोंबड्या जी असतात. म्हणजे आपल्याला मासल कोंबडी जर पालन करायचं असेल परसातमध्ये तर आपल्याला प्रोटीनयुक्त आहार द्यावा लागेल. म्हणजे ज्याचं प्रथिने आपण 18% दिलं पाहिजे. आता हे 18% प्रथिन हे जनरली परसातील कोंबडी पालन शेतकरी देत नाहीत, कारण ते मोकळ्या जागी जे मिळतं त्याच्यावरच ते जगतात. आणि आपण सुधारित मध्ये उतरलो तर आपल्याला एक 2.5 महिन्यामध्ये कोंबडीचं वजन मिळवण्यासाठी एक 18% प्रोटीनचा आहार देणं आवश्यक आहे. आणि अंडी उत्पादनासाठी हे तितकं गरजेचं नाही. 15% 16% प्रथिनांचं जरी प्रमाण असेल ते सफिशियंट आहे. परंतु अंडी उत्पादनासाठी जे त्याला कॅल्शियम आहे किंवा शिंपल्यामधून जे कॅल्शियम मिळतं किंवा त्याच्यामधून ते आपल्याला फायबर किंवा मग कार्बोहायड्रेट्स किंवा इतर विटॅमिन्स हे आपण पुरवले पाहिजे. म्हणजे जे बरोबर हे व्यवसाय करू इच्छितात किंवा हे व्यवसाय करत आहेत त्यांना प्रॉपर ह्यांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे दोघांचंही. पण मग आता जे आपण बघतोय की आता पावसाळा सुरू झालेला आहे तर त्याचबरोबर कोंबड्यांमध्ये असे काही आजार दिसून येतात का, तर ते आजार होऊ नयेत तर त्याप्रमाणे आपण काय काळजी घेऊ शकतो? आजार व्यवस्थापन हा एक व्यवस्थापनाचाच मोठा भाग आहे. खरं पाहिलं तर वातावरण बदलामध्ये मी बोललो की आत्ताच म्हणजे वातावरण बदलामुळे आपल्याला रोगराई आलेली दिसते, परंतु ही रोगराई आपण बघतो सुधारित कोंबड्यामध्ये ही कमी आहे, कारण त्यांचा जो लसीकरणाचा स्टेटस आहे टायटर आहे. पण मग यांना लसीकरण कशा प्रकारे आपण देऊ शकतो? लसीकरणामध्ये आपण यांना वेगवेगळे रोग आहेत की जे साथीचे रोग आहेत, जसं विषाणूजन्य आहेत, काही जीवाणूजन्य आहेत. विषाणूजन्यमध्ये मरेक्स नावाचा डिसीज आहे, नंतर रानिकेत नावाचा डिसीज आहे किंवा IBD आहे, ल्युकोसिस आहे किंवा बॅक्टेरियलमध्ये फाऊल टायफॉइड आहे, साल्मोनेलिसिस आहे, नंतर स्पायरोकेटोसिस आहे, टिक फिवर म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारे अजून कॉक्सिडिओसिस आहे, अफ्लाटॉक्सिकोसिस आहे. अशा प्रकारचे अनेक रोग आहेत, परंतु हे रोग आपण टाळता येऊ शकतात किंवा आपण ते लसीकरण केल्यामुळे टाळता येतात. मग प्रत्येक आठवड्यात वयानुसार जर लसीकरण केलं तर आपल्याला या रोगांचा रस्ता मिळणारच नाही. म्हणजे शेतकऱ्यांना त्या व्यवसायाकडे दृष्टिकोन ठेवून एक आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र म्हणून आपण त्याचं शास्त्रीय ज्ञान किंवा कोणत्या वयामध्ये कोणतं लसीकरण बरोबर त्याचे स्टेज आहे. बरोबर. म्हणजे तेच त्यांनी सगळं हे नियोजन केलेलं पाहिजे की माझ्याकडे एवढ्या कोंबड्या आहेत, प्रत्येकाचं आयुर्मान किंवा प्रत्येकाचं वय किती आहे त्याप्रमाणे लसीकरणाचा काळ म्हणजे आजार उद्भवणारच नाहीत. पण मग हे जे होतकरू तरुण म्हणा किंवा जे हे व्यवसाय करतायत ज्यांना ह्या विषयाबाबत नीट माहिती नाहीये, सखोल माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी जसं मी आधी उल्लेख केलेला की महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, तर त्या योजना नक्की काय आहेत आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्याला कशी मदत केली जाते त्याबद्दल काय सांगाल? परसबागेमधील कुक्कुटपालन वाढवण्यासाठी म्हणजे एक स्फूर्ती किंवा म्हणजे तो व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र शासनाची एक परसबागेतील योजना आहे, जिच्यामध्ये शेडसाठी अर्थसहाय्य केलं जातं, 50% अर्थसहाय्य दिलं जातं. मनरेगा अंतर्गत जी आपण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आहे त्याच्या अंतर्गत काही कुक्कुटपालनाच्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये आहाराचं किंवा प्रशिक्षण किंवा शेड अशा बांधणीचंही आहे. नाविन्यपूर्ण योजना नावाची एक योजना आहे, त्याच्यामध्ये आपण 1000 कोंबड्यांचं शेड बांधणी, त्याच्यानंतर त्यांचं संगोपन, आहार, खाद्य, प्रशिक्षण याच्यासाठी सर्व खर्च दिलेला आहे. नंतर पशुसंवर्धन विभागामार्फतच एक कुक्कुटपालन विकास योजना म्हणून अभियानांतर्गत अशा प्रकारची योजना आहे. त्याच्यामध्ये परसबागेमध्ये 50 कोंबड्या किंवा त्यांचा पिल्ल 100 पिल्ल असे वाटपाच्या अनेक योजना आहेत. आता जाता जाता तुम्ही थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना जे या व्यवसायाकडे वळू इच्छितात त्यांना परसातील कोंबडी पालन हा व्यवसाय सुरू करा किंवा जे करत आहेत त्यांना अजून वाढवा ह्या रीतीने काय संदेश द्याल? मी शेतकऱ्यांना एक असा संदेश देऊ इच्छितो की शेती अडचणीत असताना जो आपण उत्पन्नाचा स्रोत आहे तो कमी झालेला आहे आणि आपली शेती ही अनिश्चिततेकडे वळली आहे. म्हणजे संकट आपल्याला निसर्गामुळे वाढलेली आहेत, तर आपण अनिश्चित शेती न करता निश्चिततेची शेती जर केली, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्राणी, शेळी, कोंबडी किंवा गाय किंवा दुग्ध व्यवसाय अशा प्रकारच्या निश्चित व्यवसायाकडे वळलं म्हणजे आपण एक शेतामध्ये 2 गायी ज्याच्यामधून 5000 रुपये महिना आपला मिळेल, एक 50 कोंबड्या ज्याच्यामधून आपल्याला 4000 रुपये महिना मिळेल,
ज्याच्यामध्ये 25 शेळ्या, त्याच्यामधून आपल्याला एक 25,000 रुपये महिना मिळेल, अशा प्रकारचं शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून एक एकरचं गणित मांडलं तर आपण महिनेकाठी 50,000, 1,00,000 अशा प्रकारचं गणित मांडू शकतो आणि आपण या शेतीवर स्वावलंबी आणि आर्थिक बाजू आपण मजबूत करू शकतो, जी नक्कीच. शेतकऱ्याची होणं गरजेचं आहे. आणि आत्महत्यासारखा मार्ग न पत्करता आपण आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे भरपूर काही गोष्टी आहेत, त्या आपण शास्त्रीय दृष्टी कराव्यात, एवढा संदेश माझा राहील. नक्कीच. प्रेक्षक हो, या व्यवसायामुळे जे भूमिहीन, शेतमजूर, गरीब ही जी लोक आहेत त्यांचं कुपोषण टाळण्यासाठी, त्याचबरोबर ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यास हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो. हे म्हणणं वावगं नाही ठरणार, कारण की जसं आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे, नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही तुमचं उत्पादन वाढवू शकता. त्याचबरोबर लसीकरण, हे पण खूप चांगले मुद्दे आपल्याला सरांनी सांगितलेले आहेत. तुम्ही तसं जर केलं तर तुमचं हे परसातील कोंबडी पालन नक्कीच एक मोठा व्यवसाय ठरू शकतो. सर, आज आम्हाला इकडे येऊन तुम्ही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते. नमस्ते.